नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की मित्रांनो खूप मुलं इथं त्यांना आता नैराश्यता आहेत. भरती झाली, ग्राउंड पेपर झाला, मनावाशी मार्क नाही आले आणि मेरिटमधून हुकले. पण मित्रांनो खचून जाऊ नका. आणि खूप सारे इन्स्टाला रील्स येतात, त्यावरती त्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकला जातो, त्यानंतरून त्यांना उचलून घेतलं जातं, हार घातला जातो. या सर्व गोष्टी बघून माणसाला वाटतं यार आपण थोड्या मार्काने हुकलोय, आपण काय असं वाईट केलं की आपण का नाही झालो. स्वतःला त्रास देतात की यार माझ्यासोबत असं का झालं, मी आणखीन जोर लावला असता. हे पहा, तुम्ही तुमचं बेस्ट दिलंय, तिथे गेल्यानंतर तुमच्या काय अडचणी आल्या असतील, त्यामुळे तुम्हाला म्हणावाशी मार्क नसतील आली किंवा थोडे तुम्ही कमी पडला असाल. तर मित्रांनो ते जे आता तुम्हाला दिसताय रील्स वरती, ते काय काल उठले आणि आज भरती झाले असा विषय नसतो. प्रत्येकाचा वेदनादायक भूतकाळ असतो, प्रत्येक जण स्वतःच्या भूतकाळात रडलेला असतो. त्यामुळं खचून जाऊ नका आणि स्वतःला ओळखा. ज्या चुका झाल्या त्या चुका परत होणार नाहीत, त्यावरती आतापासूनच तयारी लागा. आगामी भरतीत आपला रिझल्ट आला पाहिजे. आणि जर वाटतंय आपल्याला आपण त्या गोष्टीत आपल्याला जमतच नाहीये, आपण त्यासाठी कॅपेबल नाही आहोत, तर मित्रांनो ह्या गोष्टीचा नाद सोडून दिला तरी पण चालेल. ते पण कळलं पाहिजे कधी थांबायचं आणि कधी कुठपर्यंत त्या गोष्टीला म्हणजे त्याच्या मागं लागायचं. हे जरी समजलं तरी आयुष्य सुखकर होतं. कारण की पोलीस भरती जर नाही झाला तर तुमचं आयुष्य संपणार आहे असं नाहीये. एक गोष्ट तुमचं आयुष्य ठरू शकत नाहीये. त्यामुळं स्वतःला समजावा, स्वतःला ओळखा आणि त्या हिशोबाने अभ्यास करा, त्या हिशोबाने आपलं स्वतःचं करिअर घडवा. आणि एका भरतीत अपयश आल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्या म्हणून कोणी सिकंदर होत नसतं. त्यामुळं आपण आपलं प्रामाणिक देत राहायचं. 100% एक दिवस आपला येणार, त्यात शंका नाही मित्रांनो. चला आता तुम्ही समजला असाल, थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.